2 मिनिट आपण खेळ थांबवली. पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होताना पाहता. रॉयल एंट्री, दमदार एंट्री सन्माननीय पाहुण्यांचं इथे आगमन होताना पाहत आहे. खर तर नारी शक्ती आपण पाहता या ठिकाणी आदरणीय भावनाताई घाणेकर यांच्या ठिकाणी आगमन. सर्व गुण संपन्न अशा आमच्या ताई, प्रत्येक क्षेत्रामध्ये भरीव योगदान ज्यांचं राहिलं ते सन्माननीय भावनाताई घाणेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दमदार शिलेदार. आणि खरं तर आपण पाहताय त्यांच्या समवेत सन्माननीय ज्ञानेश्वरजी घरत साहेब यांचं या ठिकाणी आगमन. सुरेशजी पाटील साहेबांचं इथे आगमन. देशातील राजकारणातील सर्वात मोठे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना आदर्श मानणाऱ्या सन्माननीय भावनाताई घाणेकर यांच्या ठिकाणी आगमन आपण होताना पाहत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आदरणीय भावनाताई घाणेकर ताईंचा आम्ही खरं या स्पर्धेच्या वतीने गुरुग्रामपंचायत विंधने प्रीमियर लीगच्या वतीने स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार शक्ती म्हात्रे मंगेशबाई घरत यांच्या वतीने आपल्या मनाच्या अंतःकरणापासून मी या ठिकाणी स्वागत करतो. चला सामना सुरू करा आपण. मॅच ऑन. तर डाबाला सुरुवात झाली. विशाल गाबण या षटकासाठी फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून भूमिका साकारतील या मॅच मध्ये. पहिला बॉल टाकण्यासाठी हा खेळाडू सज्ज झालाय या ओव्हर मध्ये. आणि समोर असेल चैतन्य पाटील, मागच्या सामन्याचा हिरो, सबसे कातिल. पहिला बॉल वाईड यॉर्कर, हलकीशी कडा घेत बॉल निघाला मागे थर्ड मॅनला आणि स्वागत केलं पाहुण्यांच्या पहिल्याच बॉलवरती. वेलकम बाउंड्री 4 चौकार. बॅटिंग चैतन्यने मागच्याही डावामध्ये केली आणि इथे देखील त्याची आक्रमकता आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. स्वर्गीय प्रशांत दादा पाटील यांचा आपण ग्राफिक स्क्रीनवरती पाहताय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खरं तर आणखीन एक दमदार नेतृत्व आपल्यामधून निघून गेले. त्यांची देखील आता त्यांच्या माध्यमातून एक मोठी पोकळी निर्माण झाली. नक्कीच त्यांचा देखील मी आवाजाने उल्लेख करेन. शेतकरी, कष्टकरी, महिला, युवकांची ललकार, महाराष्ट्राचा स्वाभिमान, सह्याद्रीची तुतारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आदरणीय भावनाताई घाणेकर सौभाग्यवती त्यांच्या या ठिकाणी आगमन मंचावरती पण होताना पाहता. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख सत्कार मूर्ती मी मगाशी म्हटलं की तर देशातील सर्वात मोठे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना आदर्श मानणाऱ्या आदरणीय घाणेकर मॅडम. पुन्हा एकदा स्लॅश केला बॅटला, कडा लागत बॉल निघाला थर्ड मॅनला. वन्स अगेन त्याच दिशेने थर्ड मॅनला बॉल निघाला. 4 धावा चौकार. भाई म्हात्रे आमचा मंगेश भाई घरत आमचा, मान है त्याच्या शब्दात, दादा मान है त्याच्या शब्दात. ग्रामपंचायत विंधने प्रीमियर लीग हाय धाकटी जुई गावात. ग्रामपंचायत विंधने प्रीमियर लीग हाय धाकटी जुई गावात. गतवर्षी या स्पर्धेचा उद्घाटन खरं तर आपण पाहिला प्रशांत भाऊ आणि त्याच वेळेला आपण पाहता सौभाग्यवती भावनाताई घाणेकर यांच्या उपस्थितीमध्ये झाला होता आणि आज त्यांचं आगमन. नक्कीच या ओव्हर नंतर आपण प्रशांत भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली या स्पर्धेच्या वतीने अर्पण करू. फॉलिंग स्वीप केलाय, क्या बात आहे, कमालीचं टायमिंग, लाजबाब स्ट्रोक. बॉल निघाला फाईन लेगला, दणदण करत सीमा पार. 4 चौकार. परत आपण पाहता सौभाग्यवती भावनाताई घाणेकर, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्रजी पवार, विभागीय प्रमुख नवी मुंबई वसई विरार मीरा भाईंदर, रायगड जिल्हा प्रभारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष. त्यांना आपण पाहता मंचावरती आसनस्थ होताना. खरं तर भावनाताई म्हटलं की खरं तर रणरागिणी सातत्याने प्रत्येक क्षेत्रामध्ये भरीव योगदान त्यांचं राहिलं. सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक तथा विविध क्षेत्रामध्ये नेहमी अग्रेसर असणारे नाव मंचावरती आपण त्यांना पाहताय. या ओव्हर नंतर आपण नक्कीच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. सर थोडासा खेळ थांबवा आणि सर्वांना विनंती असेल आपण बसलेले असाल तर उभे राहा. प्रत्येकाला मी नक्कीच विनंती करेन या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर गतवर्षी
ज्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा भव्य दिव्य असा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला। ऑन स्क्रीन आपण पाहताय त्यांचं ग्राफिक्स प्रशांत भाऊ, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाना खरतर या विभागासाठी त्याचं नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी ज्यांचं दमदार योगदान राहिलं, प्रत्येकाच्या मदतीला धावणारे आमचे प्रशांत भाऊ, आणि आज ते आपल्यामध्ये नाही आहेत आणि मंचावरती आपण पाहता खरतर भावनाताई यांच्यासाठी आगमन। चला सर्वांनी आपल्या डोक्यावरच्या कॅप रिमूव्ह करा, विनंती राहील, आणि बसलेले असेल तर आपण उभे राहा। सर्वांनी आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत आणि या स्पर्धेच्या वतीने भाऊंना आदरांजली अर्पण केली जाईल। परेड सावधान। ओम शांती शांती शांती। खरं तर भाऊंना आपण नक्कीच या स्पर्धेच्या वतीनं आदरांजली अर्पण करू, त्यांना मिस करतो खरं या स्पर्धेच्या वतीने। मरावे तरी कीर्तिरूपे उरावे असं म्हणतात, एक दमदार खरं तर व्यक्तिमत्व नेतृत्व आपल्यामधून हरपलंय, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच मी या स्पर्धेच्या वतीनं ईश्वराचरणी प्रार्थना करील। धन्यवाद। पहिल्या ओव्हरचा खेळ संपला। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आल्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं त्या ठिकाणी तब्बल 13 ग्रेट स्टार्ट, सुरुवात चांगली केली चैतन्यने, जो खेळाडू मागच्या सामन्यामध्ये सामनावीर राहिला होता, एक मेडन षटक आणि त्याचवेळेला चांगली बॅटिंग चैतन्याच्या माध्यमातून आपण पाहिली। असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कॅप्टनची भूमिका साकारतोय, या विभागाचं नाव ज्याने खरं तर मोठं केलं। लेदर क्रिकेट तो चांगल्या पद्धतीने खेळतो आणि त्याचवेळेला आपण पाहिला व्यावसायिक क्रिकेट महाराष्ट्रभर भ्रमंती करणारा हा खेळाडू किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेर जाणारा खेळाडू आगामी कालखंडामध्ये नक्कीच अख्खा देशामध्ये देखील तुम्हाला हा चेहरा पाहायला मिळेल। आवर्जून उल्लेख केला खेळाडूचा। नक्कीच आपण पाहिला सध्या गावदेवी गावठाणा संघ कर्नाटकमध्ये खेळला, त्या संघाचा हा सभासद। टाकी गावला तो रिप्रेझेंट करतो, या विभागाला रिप्रेझेंट करतो, उरण तालुक्याचं नेतृत्व करतो, रायगड जिल्ह्याचं तो नेतृत्व करतोय, त्यालाही आपण देऊया शुभेच्छा। तर एका बाजूला प्रितेश चरी, हा देखील एक तितकाच विध्वंसक कॅप्टन, त्याला आपण पाहताय मागच्या मॅचमध्ये अर्धशतक साकारली, यॉर्कर टाकला, सन्मान दिलाय, स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न होता, नॉन स्ट्रायकिंगला थ्रो झाला, तदवर सिंगल रन इथे कंप्लीट केली जाईल। एक रन या बॉलवरती मिळाली आणि या एका रनच्या मध्येने धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती तब्बल 14, 14 लॉस ऑफ 0 विकेट्स विदाउट लॉस, 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। 12च्या सरासरीने हा संघ पुढे चाललाय, 12च्या सरासरीने आपण पाहता हा संघ पुढे जाताना तुम्हाला पाहायला मिळेल। 14 धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत बिनबाद। खरं तर क्रिकेट हा प्रत्येकाचा आवडीचा खेळ। बघा आयोवाक्याची संधी होती या स्पर्धेमध्ये, मालिकावीर खेळाडूला तर टू व्हीलर बाईक आहेच, परंतु प्रेक्षकांनी जर का कॅच पकडला तर एका भाग्यवान आयोवा कॅच होल्डरला मात्र या स्पर्धेमध्ये बाईक मिळेल। आमच्या आयोजकांच्या वतीने शक्ती मात्रे आणि खरं तर मंगेश भाई यांच्या वतीने असं दमदार आयोजन, न भूतो न भविष्यती। आणि जर पुढच्या वर्षी उरण प्रीमियर लीगचं आयोजन आमच्या आयोजकांना मिळालं तर या स्पर्धेमध्ये 4 व्हीलर कार राहील मालिकावीरसाठी, आम्ही आताच घोषणा करतोय। 2 बाईक 5 सायकल पाहायला मिळतील। शफल झाले, दिशा दिले, ऍडजस्टेबल फटका, बॉल निघाला त्या ठिकाणी लॉंग लेग क्षेत्राच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार, 4 धावा। बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारतात आपण पाहता त्या ठिकाणी खरं तर फलंदाज आहेत शुभम ठाकूर, हा खेळाडू गुरुग्राम पंचायत विंदने प्रीमियर लीगचं हे खरं तर दैदिप्यमान असं आयोजन, प्रत्येकाला प्रेक्षक मान्यवर या स्पर्धेच्या प्रेमात पडतो आणि का पडू नये असा खरं तर नक्कीच प्रश्न मी विचारेल, कारण इतकं चांगलं आयोजन। फुलटॉस आहे, मिस झालाय, प्रॉपर कनेक्शन नाहीये, नशीब चांगलं होतं खरं तर प्रितेशचं, इथे एखादा मोठा फटका त्या ठिकाणी एक्झिक्यूट केलेला नाहीये फलंदाजाने, कारण वेळोवेळी आपण पाहिला टेनिस बॉल मधला सर्वात खराब चेंडू कोणता असेल तर तो फुलटॉस, परंतु या फुलटॉसला मात्र मोठ्या फटक्यामध्ये कॅपिटलाइज करता आलेलं नाहीये, त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळाला, निर्धाव चेंडू इथे आपण पाहताय। ओव्हर द स्टंप्स, हाफ ट्रॅकर, धीम्या गतीचा बॉल, वाट पाहिली आणि वाट लावली, आयवा कॅच, पुन्हा एकदा संधी गमावली। राकेश चिर्लेकर तर जेन्युइन खेळाडू आहे, त्याने झेल सोडला, क्या बात आहे, नशीब नाही आज 2 सोडला झेल त्याने, 6 धावा।
तर आता तुम्हाला देखील आता प्रॅक्टिसची गरज आहे. 2 झेल सोडले आहे कॅच राकेशने. प्रितेशवरती आक्रमण चाललंय. वन्स अगेन डाऊन द ग्राउंड बॅक टू द बॉलर खेळले. या बॉलवरती रन नसणार आहे. या विभागाचा आपण विचार केला. बघा खरं तर डीजे लाईट तुम्ही ऑफ करा. थोडासा रिफ्लेक्शन त्या ठिकाणी येतो खेळाडूंच्या डोळ्यावरती. त्यामुळे प्लीज. तर आपण सन्मानाकडे बोलतो. विशेष सत्कार सन्मान या ठिकाणी केला जाईल नारी शक्तीचा. नुकताच ज्यांच्या ठिकाणी आगमन झालं ते आदरणीय सौभाग्यवती भावनाताई घाणेकर यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. असं कोणतंच क्षेत्र नाही जिथे ताईंचं नाव नाही. नेहमी सातत्याने दमदार ताईंचं योगदान राहिलंय आणि आज या कार्यक्रमाच्या प्रमुख सत्कार मूर्ती म्हणून त्यांची उपस्थिती आपण इथे पाहत आहे. सन्माननीय सौभाग्यवती भावनाताई घाणेकर, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब. एकदा जोरदार टाळ्या द्या ताईंसाठी. खरं तर आमची एवन जोडी मंगेशभाई तुम्ही देखील पुढे या. आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल नारी शक्तीचा. सौभाग्यवती भावनाताई घाणेकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या द्या. या कार्यक्रमाच्या प्रमुख सत्कार मूर्ती त्यांचा हा सन्मान आम्ही घेतोय. विंदने प्रीमियर लीग या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण इथे आलात. या स्पर्धेत शोभा वाढवली त्याबद्दल पुन्हा एकदा या स्पर्धेचे प्रमुख आयोजक शक्ती मात्रे मंगेशजी गरतनेशी या संपूर्ण विभागाच्या वतीने आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून मी आभार व्यक्त करतोय. आणि त्याच वेळेला ताईंना विनंती असेल या स्पर्धेबद्दल नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आम्ही ऐकणार आहोत. ग्रुप ग्रामपंचायत विंदने खरं तर मागच्या वर्षी सुद्धा या प्रीमियर लीगसाठी आमचे नेते ज्यांची श्रद्धांजली वाहण्याचं खरं तर कधीच मनामध्ये विचारसुद्धा केला नव्हता. हे आमचे नेते आदरणीय प्रशांत भाऊ पाटील हे यांनी सुद्धा या स्पर्धेचं मागच्या वर्षी नारळ फोडून शुभारंभ केला होता आणि आज या कार्यक्रमाला मी सुद्धा उपस्थित राहिले. आमचे खरं तर नेते सुरेश दादा, ज्ञानेश्वर दादा ह्यांनी मला विनंती केली. आज 5 कार्यक्रम होते परंतु आज बेलापूरला लास्टची खरं तर आता चालू झाली आहे आणि मला तिथे जायचं आहे त्यांना बक्षीस समारंभासाठी. परंतु उरणचं जाज्वल्य भविष्य तुम्ही सर्व खरं तर पुढची पिढी म्हणून तुमच्याकडे आपण सगळेच जण पाहत आहात. आणि तुम्ही आज किती टीम झाले या ठिकाणी? किती टीम आहेत? 16 टीम या ठिकाणी खेळत आहात. म्हणजे बहुसंख्य युवक या ठिकाणी एकत्रितरित्या भेटतील म्हणून सुद्धा मी हा कार्यक्रम न नाकारता या कार्यक्रमाला आलो. तुम्ही सगळ्या 16 टीम या ठिकाणी खेळत आहात. 16 टीम मधील कोणतरी एकच टीम जिंकणार आहे परंतु त्या जिंकणाऱ्या टीमसाठी सुद्धा शुभेच्छा देते. आणि कायमच शक्ती म्हात्रे आणि मंगेश घरत यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. खरं तर कायमच युवकांसाठी आणि त्यांच्या अडीअडचणासाठी धावून येणारे हे दोघं यांचं सुद्धा मी मनापासून कौतुक करते. कोणत्याही या ठिकाणी अडीअडचणी या भागामध्ये येतील किंवा कोणतेही अन्याय अत्याचार होतील तेव्हा तुम्ही सगळे युवक एकत्र येऊन कायमच या भागाच्या पुढच्या भविष्यासाठी धावून याल अशी तुम्हा युवकांकडून मी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते. मला पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे मी थांबत नाही परंतु तुमच्या विजयी संघाच्या ला शुभेच्छा देते आणि सगळ्या खेळणाऱ्या संघांना सुद्धा शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. आदरणीय भावनाताई घाणेकर यांचा आपण मनोगत इथे ऐकलं आणि आपल्या खेळाडूंना त्यांनी मोटिवेट केलं. या विभागातील खेळाडू खरं तर 7 समुद्र पार गेले. याच गावचा धाकटीजोचा रोहित घरत ज्याने आतापर्यंत 6 बाईक पटकावल्या. मिस्टर UPL हे देखील टायटल त्याला मिळालं. अनेक असे खेळाडू. यस, रोहित घरत याचा मी आवर्जून उल्लेख करेल. त्यांचा देखील त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध ऋणानुबंध आहे आणि त्या खेळाडूचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन. त्यांच्या नात्याने ते मावशी देखील आहेत आणि नेहमी जेव्हा जेव्हा अडचणी असतात आपल्या या सर्व युवकांना तेव्हा मात्र या युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व सौभाग्यवती भावनाताई घाणेकर या स्पर्धेतून रजा घेत असताना पुढच्या कार्यक्रमामध्ये चाललेले आहेत. त्यांना आपण त्यांच्या पुढच्या कार्यक्रमाला देऊया शुभेच्छा. धन्यवाद. स्टम्प्स माईक बघा चालू करा. आपण
शक्ती म्हात्रे आणि मंगेश खरं तर आमचे मंगेशभाई गरत यांनी खरं तर ही स्पर्धा भरवली. कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही या स्पर्धेमध्ये. काढून मात्र भरीव पारितोषिक आहेत आणि त्याच वेळेला मला अहवा कॅचसाठी देखील टू व्हीलर बाईक आहे. लकी भाग्यवान प्रेक्षक त्याला मात्र स्पर्धेमध्ये टू व्हीलर बाईक मिळेल अशी ही स्पर्धा. गुरुग्राम पंचायत विंदने प्रीमियर लीगचं हे दमदार पर्व ज्यावर आहे तमाम आपल्या खरतर विंदने ग्रामपंचायती सर्व नागरिकांना गर्व अशी ही स्पर्धा सध्या आपण एन्जॉय करतोय. A1 क्वालिटीचं आयोजन तुम्ही मैदानामध्ये पाहताय. सन्माननीय गणेश घरत यांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत. विशाल पाटील यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जाईल. आदरणीय गणेशजी घरत साहेबांचा सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती आपण घेत आहोत. त्यांना इथे सन्मानित केलं जाईल. दया तोडदे दरवाजा बॉलिंग मार्क मध्ये बॉल तयार. ऑन साइडला इथे आपण पाहता हा फटका खेळलाय त्या ठिकाणी अलॉंग विथ द कार्पेट असं म्हणावं लागेल. आणि सिंगल रन घेत असताना चैतन्यचा संघ चैतन्य मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत धाबा येतील. आणि आता धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकामध्ये 34. कमबॅक संदीप पाटीलला करायचा आहे या ओव्हरमध्ये. विकेट त्यांना हवा आहे. एक खेळाडू बाजूला शुभम ज्याने वैयक्तिक 10 बॉलमध्ये 24 केल्या. परंतु चैतन्यने अजून फारसा इम्पॅक्ट टाकलेला नाहीये. त्याला शांत ठेवलंय माऊली एंटरप्राइजेस नवापाडा टीमने. या षटकामध्ये संदीप पाटील हा खेळाडू बॉलिंग मार्क वरती लेफ्ट आर्म ओव्हर द स्टम्प्स इनसाइड आउट. याही वेळेला स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न होता. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल निघाला अलॉंग विथ कार्पेट थ्रो झाला अतिशय ॲक्युरेट. परंतु त्याच वेगाने मात्र सेकंड रन कंप्लीट केली या दोन्ही फलंदाजाने. चैतन्यला माहिती होता हा रिस्क आहे इथे डेंजर एंडकडे आम्ही चाललोत तर ही धाव घेणं फार गरजेचं आहे. जर विकेट मिळाला प्रतिस्पर्धी संघाला तर मात्र कदाचित धावा कमी येतील आणि त्याच वेळेला पराभवाला सामोरं जावं लागेल. 2 धावा आल्या या बॉलवरती. धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावसंख्या आपण जर पाहिजे धाव फलकावरती 36. 36 धावा. साई एंटरप्राइजेस विपक्ष एका बाजूला माऊली एंटरप्राइजेस. 2 टीम मध्ये ही लढत आहे. संघ मालकांचा देखील विशेष मी या ठिकाणी कौतुक करेल ज्या संघ मालकांनी या खेळाडूंना मात्र खेळण्याची संधी दिली आपल्या टीम मध्ये. स्लॉग हिटचा प्रयत्न स्वीप केला बॉलला गुडघा टेकत स्क्वेअर लेग मध्ये कमालीचे एफर्ट्स लाजबाब फिल्डिंग. प्रतीश मोकल त्या ठिकाणी आय थिंक आहे त्यांनी चांगली फिल्डिंग केली. बॉलला थांबवला फक्त सिंगल रन आली या बॉलमध्ये. या सिंगलच्या मदतीने इथे आपण पाहता 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना साई एंटरप्राइजेस टाकीगाव टीमची धावसंख्या स्कोर कार्डमध्ये लागली ती म्हणजे एक गडी बाद 37 धावा. चला 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 37 रन 37 धावा स्कोर कार्डवरती आहेत. अजूनही निर्णायक 2 षटके फार महत्वाचे राहतील या मॅच मध्ये. 2 टीम मध्ये साई एंटरप्राइजेस विपक्ष माऊली एंटरप्राइजेस नवापाडा. नेक्स्ट मॅच असेल वशा 11 विंदने विपक्ष आई गावदेवी मुरवाई खालचा पाडा. लुजर हे 2 संघ. चला पाणी घेऊन चला ड्रिंक्स ब्रेक या ऐकूया आपण सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. धन्यवाद. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा आल्या धावफलकावरती 37. खेळाडू बाजूला 1. आता अंतिम 2 षटकं बाकी आहे. स्लॉग ओव्हर डेप्थ ओव्हर ची 2 षटकाबरोबर आता मैदानामध्ये आहेत. आणि बॉलिंग मार्क मध्ये गोलंदाज झालाय 4थ्या षटकामध्ये आशिष पाटील हा खेळाडू बॉलिंग मार्क वर झालाय. या षटकामध्ये शेवटची 2 षटकं फार महत्वाची आहेत कारण समोर अजूनही उभा आहे तो म्हणजे चैतन्य पाटील. मागच्या सामन्याचा हिरो मागच्या सामन्याचा सामनावीर
चैतन्य मैदानाच्या आतमध्ये आहे, तो परत धाबा येतील मगाशी देखील सांगितलं. आता त्याला आपली आक्रमकता सिद्ध करावी लागेल. अभी नाही तो कभी नाही, कारण प्रतिस्पर्धी संघाकडे बॅटिंग ऑर्डर चांगली आहे आणि त्यांच्या समोर जर तुम्हाला फाईट करायचं असेल तर तुम्हाला पहिल्या इनिंगमध्ये चांगल्या धाबा बनवावे लागतील. राकेश चिर्लेकर आज प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये मगाशी एखादं मिड विकेटला होता, आता लॉंग ऑनला आहेत. आता पोझिशन बदलावी लागेल, कोणत्याही परिस्थितीत झेल घ्यावी लागेल. रिव्हर्स खेळले, धीम्या गतीचा बॉल होता, थोडासा लेन बॉल टाकला, दिशा दिली, सेकंडचा कॉल, खराब फिल्डिंग, त्याचा फायदा. भरपूर चांगल्या वेगाने या 2 धाबा घेतल्या. ज्ञानेश्वर ठाकूर देखील आता मैदानाच्या चौबाजूला फिरतायत. एक झेल त्यांनी टिपलाय. आज प्रत्येक जण शेवटची रात्र आहे आणि ते झेल पकडावीच लागेल तुम्हाला. नशीब चांगले असेल तर बाईक देखील मिळेल. मिस्टर झेंडे तुम्ही देखील आता प्रयत्न करा. आदेश तुम्ही सगळे आता जागा घ्या. काल खरं तर मी मगाशी देखील सांगता ज्ञानेश्वरची बॅटिंग खराब झाली, पण फिल्डिंग लाजवाब त्यांनी केली. फिल्डिंग एफर्ट चांगले होते आणि असं म्हणतात मारणे बॉलाचे बेहतर बचाने बॉला होता है. फिल्डिंग मध्ये चांगलं योगदान त्यांचं राहिलं. आकाशचा नेक्स्ट बॉल धीम्या गतीला पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला मात्र गॅप मध्ये बॉल निघाला. आउटफील्ड फास्ट रेस लागली होती फिल्डरने बॉल मध्ये आणि ही रेस जिंकली चेंडूने. बॉल गेला सीमा पार. रन्स मधील 4 चौकार. क्रिकेटचे सामने ग्राउंड वर आवड क्रिकेटची आहे ओ फार. सारे खेळाडूंची किमया न्यारी, त्यांची वेगळीच दुनियादारी. ग्रामपंचायत प्रीमियर लीग गाजते. धन्यवाद. ग्राफिक्स तुम्ही पाहता खरं तर रेडिओ स्क्रीन वरती पुन्हा एकदा त्याचप्रमाणे प्रयत्न. आज खरं तर आमचे बर्थडे बॉय निलेश पाटील, विजय पाटील आणि अर्जुनजी नाईक आज त्रिवेणी संगम त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस आहे. नक्कीच त्यांचाही वाढदिवस या मुख्य अतिथी मंचावरती आमच्या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार शक्तीबाई मात्रे आणि मंगेशबाई गर्द यांच्या वतीने सेलिब्रेट केला जाईल. यावेळेला फिरून मारलाय, पॉपिंग क्रीजचा वापर केला आणि बॉल निघाला. पुन्हा एकदा राकेश फाईन लेगच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धाबा षटकार. राकेश चिर्लेकर खुर्चीत बसलेत. व्हाईट टी शर्ट मला वाटलं राकेश आहेत. पुन्हा एकदा हात वरती करा. राकेश कुठे आहात तुम्ही? राकेश चिर्लेकर वंडर बॉय ऑफ द अक्टीजोई टीम. पुन्हा एकदा स्विच धीम्या गतीचा बॉल. चैतन्यला तुम्ही इतक्या आकुर टप्प्यावरती बॉल टाकू शकत नाहीयेत आणि त्याचा फायदा उचलला आणि बॉलला पाठवलंय. यामध्ये डीप बॅकवर्ड पॉइंटला सीमा पार षटकार. त्याने प्रीमियर लीग ठेवली मैदानावर दमदार. मैदानावर दमदार. मैदानावर दमदार. बर्थडे बॉय आज त्रिवेणी संगम त्यांचा बर्थडे. नक्कीच त्यांचाही वाढदिवस इथे सेलिब्रेट केला जाईल. काल देखील आम्ही 2 बर्थडे इथे सेलिब्रेट केले. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न आणि इथे देखील यश. एका टप्प्यावरती बॉल निघाला. त्या ठिकाणी कबा पॉइंटला 1 बाउन्स ओव्हर द लाईन सीमा पार चौकार. अँडीज वेल या षटकाचा शेवट गोड केला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आल्या. स्कोर कार्ड मध्ये तब्बल 1 गडी बाद 59 धावा. 59. तर या दरम्यान आदरणीय वैजनाथ दादा ठाकूर आणखीन एक दमदार नेतृत्व, जिल्हा परिषद सदस्य आणि या विभागातील एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय वैजनाथ दादा ठाकूर यांच्या ठिकाणी आगमन. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष स्वागत. प्रमोद दादा शेलके ग्रामपंचायत सदस्य त्यांचंही स्वागत आणि विशाल दादा पाटील आमचे युवा उद्योजक. काल हार्डलक संघ पराभूत झाला. नशीब तुमचे खरं चांगले नव्हते, कारण बॉल थांबवला असं तर कधीच आपण टॉपरला गेले असते, पण तू क्रिकेटमध्ये हार्डलक असं म्हणता हार जीत असते. चांगले आपण प्रयत्न केले. वैभव देखील चांगला खेळला. तर वैजनाथ दादा ठाकूर यांच्या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल आमच्या मंचावरती पण असं नसतं बा.
तर लास्ट ओव्हर शेवटचं षटक यानंतर होणारा सामना दोन्ही कॅप्टन मी विनंती करतो या ठिकाणी वशा 11 विंदने संघाचा कॅप्टन आकाश आणि एका बाजूला आई गावदेवी मरुवाई खालचा पाडा टीमचा कॅप्टन रोहित घरत दोन्ही कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. आजच्या रात्रीमधला चौथा सामना आज 9 सामन्यात त्यामुळे प्लीज थोडं सर्वांनी कोऑपरेट करा. जास्त आपल्याला उशीर लावायचा नाहीये. तिसरा सामना सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आज बरोबर 4 वाजता आपण स्पर्धा सुरू केली. 2 सामने दिवसामध्ये संपले आणि आता नाईट फॉर्मॅटमध्ये सध्या आहोत आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला खेळाडू असेल त्या ठिकाणी अमय पाटील हा खेळाडू चैतन्य नॉन स्ट्रायकिंग एंडला बॉलिंग मार्क मध्ये शेवटच्या षटकामध्ये आले. पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये संदीप पाटील 3 पाटील एकाच फ्रेममध्ये. पाटलांचा बोलबाला तुम्ही पाहताय खरं या मॅच मध्ये. अरे चैतन्यने काय फलंदाजी केली आतापर्यंत. चैतन्याची बॅटिंग जर पाहिली तर 34 वरती खेळतो 13 बॉल मध्ये. मागच्या सामन्यात देखील चांगली बॅटिंग त्याने केली होती आणि याही वेळेला वैयक्तिक 13-34 वरती तो खेळतोय. आकाशने पहिल्या सामन्यामध्ये 70+ रन केला होता एकट्याने आणि त्याला प्रत्युत्तर देताना प्रितेश थळीने देखील अर्धशतकीय खेळी साकारली होती. ती अर्धशतकीय खेळी मात्र फार इम्पॉर्टंट होती कारण अर्धशतक करत संघाला विजयाकडे घेऊन गेला होता प्रितेश. कॅप्टन म्हणून चांगली भूमिका त्याने साकारली. 1 रन मिळाली. 60 धावा स्कोर कार्डवरती. 6वं दशक पूर्ण झालं बॅटिंग करताना चैतन्यच्या संघाचं. 60 धावा स्कोर कार्डवरती आहे. साई एंटरप्राइजेस विपक्ष मावडी एंटरप्राइजेस नवापाडा असा हा विद्यमान सामना. विनर जो संघ जिंकेल त्याला मात्र आजच्या लीग मधला 4 खरतर टॉपर मधून शेवट सामना खेळायची संधी मिळेल. विशालजी पाटील आपण या मंचावरती आपलं स्वागत आहे. आपण मंचावरती असताना सवा कंटवली गावातील युवा उद्योजक आणि एक चांगले खेळाडू विशाल जाधव पाटील पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न. खोला टाकला बॉल शॉर्ट कव्हरला. खरा फिल्डिंग त्याचा फायदा. बॉल गॅप मधून निघालाय. आउटफील्ड फास्ट आहे थांबणार नाहीये. कव्हर पॉइंटला सीमा पार चौकार. साकारली मैदानाच्या मध्ये. चैतन्यने रिव्हर्सचे फटके त्याचे जास्त पाहिले आपण या इनिंग मध्ये. रिव्हर्स शॉट लेफ्टीच्या अगेन्स्ट तो चांगला रिव्हर्स फटका खेळतो आणि त्याला बरोबर थांबवण्यासाठी डीप बॅकवर्ड पॉइंटला एक डीपिश बॅकवर्ड पॉइंटला एक फिल्डर उभा केलाय रिव्हर्सचा फटका रोखण्यासाठी. सरळ बॅटने बुंदा टाकला बॉल. परफेक्ट यॉर्कर. टो क्रशिंग यॉर्कर. क्या बात है. ॲक्युरेट यॉर्कर. 40+ खेळाडू संदीप पाटील. विंदने कालचा पडा आणि पहिल्या दिवशी त्यांना सायकल देखील मिळाली होती. भाग्यवान प्रेक्षक होते. लकी ड्रॉच्या स्वरूपात या प्रत्येक रात्रीमध्ये एक स्पोर्ट्स सायकल आहे. त्याच वेळेला मालिकावीरसाठी 2 व्हीलर बाईक आहे आणि लक्की आयवा कॅच होल्डर त्यांना मात्र आजच्या रात्रीमध्ये आम्ही एक बाईक देणार आहोत या स्पर्धेच्या मधून. खरं कांचन पालकर सर कुठेच पाहायला मिळत नाही एवढं पारितोषिक. आणि ग्रुप ग्रामपंचायत विंधने प्रीमियर लीग ग्रामपंचायत लेवलची स्पर्धा इतक्या स्टँडर्ड लेवलची असेल हे कोणी मनामध्ये देखील विचार करू शकत नाही. किंबहुना या इतकं चांगलं आयोजन आपण जर पाहिलं न भूतो न भविष्यात. चांगला कमबॅक. 40+ मास्टर. 1 धाव. उत्तम आरोग्यासाठी ज्यांनी खरं तर या टेनिस क्रिकेटला दिशा गती दिली असे हे खेळाडू संदीप पाटील 40+ मास्टर. आणि जर पुढच्या वर्षी उरण तालुक्याची प्रीमियर लीग स्पर्धा उरण प्रीमियर लीगचं आयोजन जर शक्ती मात्र मंगेशभाई यांच्याकडे आले तर त्या स्पर्धेमध्ये तब्बल मालिकावीरसाठी 4 व्हीलर कार असेल आणि 3 लाख प्रथम पारितोषिक. 2 2 व्हीलर बाईक आणि त्याच वेळेला 5 स्पोर्ट्स सायकल तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील या शंका नाहीये. त्यामुळे आता उरण तालुक्यातील प्रत्येक युवक सांगत असेल पुढचं आयोजन शक्तीदादा आणि मंगेशभाई यांच्याकडे जावं कारण A1 कॉर्डचं आयोजन करण्याची ताकद धमक ही त्यांच्यामध्ये आहे. येथे जातीवंत सभा येड्या गाबाचं काम नाही संतांनी सांगितलं आणि खरं तर काय स्पर्धा भरवली. बेस्ट फिल्डिंग त्याचा फायदा. सेकंडचा कॉल. 2 धावा आल्या. जिथे 1 रन होती तिथे मात्र 2 धावा चैतन्यने घेतल्या. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये चैतन्य अतिशय फास्ट आहे. त्याचा फिटनेस आणि क्रिकेटसाठी दिलेलं त्याने खरं डेडिकेशन समर्पण ज्याला म्हणता येईल एक खास करून चांगलं राहिले. म्हणूनच हा खेळाडू नाव चर्चेमध्ये राहिला मागील काही वर्षांमध्ये. लेदर पासून आता टेनिसमध्ये प्रवास त्याचा आपण पाहिला. वैयक्तिक कामगिरी त्याची आपण पाहिली. 16-40. यावेळेला गुडघा टेकत बॉलने उंची घेतली. जाईल का बाहेर आणि आय थिंक गेलाय. आयवा कॅच होती पण नाही आहे आणि इथे मात्र षटकाराला संधी आहे. अजूनही 50 होऊ शकते.
आयवा कॅच पकडले, क्या बात आहे. यस, प्रणवच्या हातामधून बॉल निघाला, त्याने पकडला, त्यामुळे आयवा कॅच होल्डर आहे अंकुर मोकल. यस, आयवा कॅच तुमचं नाव घ्या इकडे या आपण समोर. झेंडे आम्हाला तुम्ही पकडाल कॅच, पण तो अंकुरने पकडलाय. षटकार आला. आता एक वैयक्तिक आपण जर पाहिले चैतन्याचे इनिंग 17 मध्ये 46 आणि एक बॉल बाकी आहे इनिंग मधला. टार्गेट सेट करणार चेंडू आणि अर्ध षटकासाठी एखादा चौकार षटकार देखील चालेल चैतन्याला. वैयक्तिक 46 वरती खेळतो. आजच्या रात्रीमध्ये तिसरा अर्धशतक पाहायला मिळेल का हे पाहावं लागेल. तिसरं अर्धशतक पाहायला मिळेल का हे पाहायचं आहे. गुडघा टेकत फॉलिंग सीप, बॉल निघालाय सीमा पार. 50 कंप्लीट. चैतन्यासाठी एकदा जोरदार डाव उद्या. चला चैतन्य बॅट वरती करा आणि शेवटच्या बॉल वरती चौकार लगावत. आता विराट कोहलीची आठवण झाली, त्याने सेंचुरी पूर्ण केली पाकिस्तान विरुद्ध आणि इथे 50 कंप्लीट केली चैतन्यने. अर्धशतके घेई साकारले, क्या बात आहे. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा आल्या स्कोर कार्ड मध्ये तब्बल 76 77चं टार्गेट उभं केलंय. मागच्या सामन्यामध्ये 84 धावांचा पाठलाग फक्त 4 ओव्हरमध्ये केला होता माऊली एंटरप्राइजेस नवापारा टीमने आणि त्या संघासमोर 77 धावांचं आव्हान उभं केलंय पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना चैतन्याच्या टीमने. तर लगेचच आपण प्रितेशला विनंती करूया आपण मैदान सोडा आणि त्याच वेळेला चैतन्य आपला संघ घेऊन मैदानाकडे उतरा आणि नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल रोहित आणि एका बाजूला असेल आकाश. दोन्ही कॅप्टन आपण टॉस करूया. अंकुर मोकल आयवा कॅच होल्डर. चला वैभव भोपी आपण टॉस करून घ्या. हॅलो, चला टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया. एकीकडे वशा 11 विंधणे. मी विनंती करेल वैजनाथजी ठाकूर साहेब यांच्यावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. आई गावदेवी मरू आई खालचा पाडा विंधणे. सर्वप्रथम आपण त्यांच्या सन्मानाकडे जाऊया. एक आदर्श व्यक्तिमत्व, उत्तुंग कर्तृत्व ज्यांच्याकडे स्थित आहे आणि सुसंस्कृत आचरण आणि निस्वार्थी समाजकारण अशी ज्यांची रीत आहे असे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व अर्थातच सर्वांचे लाडके दादा वैजनाथजी ठाकूर साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक भाई शक्ती बालकृष्ण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. पडता पाऊले सज्जनांची आणि शोभा वाडे या मंडपाची बालकृष्णजी म्हात्रे साहेब आणि त्यांच्या समेत शक्ती बालकृष्ण म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते हा दादांचा प्रेमळ सन्मान. नेहमीच साहेबांचं प्रचंड प्रेम युवकांवरती राहिल्या. मुख्य स्क्रीनवरती तुम्ही वैजनाथजी ठाकूर साहेबांना पाहताय ज्यांचा आदरातिथ्य सन्मान या ठिकाणी केला जातो. वस्त्र अलंकार, सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण साहेबांचा सन्मान केला गेला. आणि टॉस साठी लगेच या वशा 11 विंधणे आकाश पाटील आणि आई गावदेवी मरू आई खालचा पाडा रोहित गरत दोन्ही संघाचे कर्णधार या मंचावरती उपस्थित प्रमोदजी शेळके यांचा आपण सन्मान करूया. उपस्थित मान्यवर आदरणीय सन्माननीय प्रमोदजी शेळके हे देखील उपस्थित राहिलेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी शक्ती बालकृष्ण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल. धन्यवाद साहेब, आपण देखील उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा आणखीन द्विगुणित केली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. मंचावरती उपस्थित विशालजी पाटील कंठवली यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून विशालजी पाटील कंठवली यांना आपण सन्मानित करूया. दोन्ही संघाचे कर्णधार देखील उपस्थित झालेत वशा 11 विंधणे आणि आई गावदेवी मरू आई खालचा पाडा. विशालजी पाटील चला आपण आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल आयोजकांच्या माध्यमातून आणि त्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. आणि त्याच्यानंतर मी विनंती करेल वैजनाथजी ठाकूर साहेबांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते पुढच्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघ एक मॅच पराभूत झालेत आणि ही दोन्ही मॅच कर्णधारांसाठी खूप महत्वाची मॅच आहे. डू ऑर डाय. जो संघ जिंकेल तो थांबेल आणि जो संघ पराभूत होईल तो ग्रामपंचायत विंधणे प्रीमियर लीग मधून या स्पर्धेतून बाहेर पडेल. त्यामुळे दोन्ही संघांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि लगेच जाऊया टॉस कडे. विशाल पाटील आमचे संपूर्ण मान्यवर तुम्ही मंचावरती पाहताय आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला गेला शक्ती म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. चला टॉस करतोय आपण.
दोन्ही संघाचे कर्णधार एकीकडे रोहित घरते आणि दुसरीकडे आकाश पाटील. विंधणी ग्रामपंचायत मधील हे दोन ताकदवार खेळाडू. हॅलो चेक चेक. शक्ती मागितलाय रोहित घरत आणि चला टॉस करूया पुन्हा एकदा. मंगेश घरत मागितलाय आणि मंगेश भाई घरत टॉस आलाय. अगदी आकाश डिसिजन काय असेल? आम्ही फलंदाजी करू. फलंदाजी. मागच्या मॅच मध्ये या स्पर्धेतील सर्वाधिक मोठा उच्चांक धावसंख्येचा तुझ्या बॅट मधून आला 84 धावा. त्या प्रतिस्पर्धी संघाने चेस केल्या. आता गोलंदाजांना काय म्हणशील? आता गोलंदाजी थोडी चेंज करू आणि कमीत कमी धावांपर्यंत करू. आणि एकंदरीत शक्ती मात्रे आणि मंगेशजी घरते यांचं आयोजन कसं वाटतंय? आयोजन तर खूप सुंदर आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी खूप छान आयोजन केलं आहे शक्ती दादा आणि मंगेश दादांनी आणि पुढच्या वर्षी पण असंच आयोजन करू. येस, वशा 11 विंधणी टीमने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी इथे घेतला. अगदी धाडसी निर्णय आकाश पाटीलचा. लगेच आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया जिथे मॅच सुरू आहे. आवाज ऐकायला मिळेल तुम्हाला. वैभवजी बोपी सर, मॅन फ्रॉम हरिग्राम. हॅलो. पहा, वशा 11 विंधणे टीमच्या कॅप्टनने निर्णय चेंज केलाय. पुढच्या मॅच मध्ये ते फिल्डिंग करणार आहेत. रोहित घरत तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. खालचा पडा टीम आई गावदेवी मरुआई खालचा पडा. पुढच्या मॅच मध्ये तुमच्या वाट्याला बॅटिंग आली. चला सामना सुरू करा. दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती. वेल फार वाढत चाललाय. याच दरम्यान आगमन होताना पाहायला मिळते मंचावरती दशरथजी मात्रे आणि त्यांच्या समेत नारायणजी घरत यांचं मंचावरती आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम सहर्ष हार्दिक स्वागतम. पंचाकडून ग्रीन सिग्नल आलाय. मॅचला आपण सुरुवात करतोय. जो या मॅच मधून जिंकेल तो आजच्या रजनीतील अंतिम सामना खेळ. खरं तर विनर वर्सेस विनर अशी लढाई तुम्हाला खरं तर पाहायला मिळते. सामना मैदानामध्ये सुरू असताना माऊली एंटरप्राइजेस नवापाडा आणि साई एंटरप्राइजेस टाकीगाव पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं अनुभवलं, ज्यामध्ये 76 रन बनलेत. 77 धावांचं एक मोठं आव्हान आहे. फुलटॉस बॉल होता समोर. फक्त लॉफ्ट ड्राईव्ह केलाय. थोडस अगदी बघू शकता दिशा दर्शक हा फटकारायला बॉल चालला व्ही शेप मध्ये समोर. चौकार. सलामीवीर फलंदाज मैदानात प्रतेश मोकल आणि प्रितेश थळी हे दोन सलामीवीर खेळवलेत. अभय पाटील वर मागील बॉलवर केलेला हल्ला, पहिला बॉल आलेला निर्धाव आणि तदनंतर चौकार येताना आपण पाहिलाय. बोलत आहे अमय ड्राईव्ह केला बॉलला अंतराळीच खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. वाडी स्ट्रॉंगांकडे खेळाडू पोहोचलेत. 1 रन या बॉलवर कम्प्लीट झाले. दुसऱ्यासाठी निघालेत आणि 2 रन या बॉलवर पूर्ण झालेत. 2 धावांच्या मदतीने सांघिक टोटल ऑन अ बोर्ड सध्या 6 धावा फलक बघायला मिळते. शक्तिशेठ मात्रे चर्चा सुरू होती पहिल्याच रचनेमध्ये. जर यंदा अगदी बघितलं आपण पुढच्या वर्षी उरण प्रीमियर लीगचं आयोजन त्यांना मिळालं तर मालिकावीरासाठी राहील 4 व्हीलर आणि 2 टू व्हीलर्स.
एक आगा वेगा फटका खाली बसला आणि तदनंतर थोडस स्कूप स्टाईल न दिशा दिली. बॉल सारा बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आदरणीय सन्माननीय वैजनाथजी ठाकूर साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 20,222 रुपयाचा आर्थिक डोनेशनला एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. आणि प्रमोदजी शेळके साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,001 रुपयाचा आर्थिक पाठबळ, त्याबद्दल त्यांचं देखील आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. सन्माननीय दिलदार दिलखुलास डान्सर व्यक्तिमत्व सन्माननीय वैजनाथ पाटील साहेब, आपला मनपूर्वक आभार. वैजनाथ ठाकूर साहेब खरं तर या स्पर्धेसाठी खूप मोठं दातृत्व त्यांनी दाखवलं आणि आज हे ग्रुप ग्रामपंचायत वेंदने प्रीमियर लीगचं यशस्वी आयोजन नक्कीच आपण इथे पार पाडतोय. निर्धाव चढूनंतर भिरकावून दिल्या बॉलला. बॉल चालला डीप मध्ये. स्क्वेअर लेग कडे आता खेळाडू पोहोचतोय. मिड विकेटचा दुसरी धावेसाठी निघालेत आणि दुसरी ही पूर्ण केली जाईल. काय तेज तरा राहिली रनिंग बिटवीन द विकेट. दोन खेळाडूंमध्ये राहिलेली ही चांगली भागीदारी पहिल्या सत्रामध्ये, अगदी पहिल्या षटकामध्ये, ज्याच्यामध्ये ऑन फलकावर धावा आले. टोटल अगदी बघू शकता आपण 12 धावा बिनबाद सुरुवात झाली मैदानामध्ये माऊली एंटरप्राइजेस नवापाडाची. हॅलो. याच दरम्यान बालकृष्ण पाटील साहेब माजी ग्रामपंचायत सरपंच यांचं आगमन मंचावरती होताना पाहायला मिळतं. सहर्ष स्वागत आहे बालकृष्णजी पाटील साहेब. पहिल्या षटकाचं काही संपलं. रन फलकावर धावा बघा मिळतात 12 रन. अमय पाटीलचं हे पहिलं पॉवर प्लेचं षटक राहिलं. सेकंड पॉवर प्लेला सुरुवात होणार आहे आणि गोलंदाजीसाठी आलाय बॉलिंग ट्रॅकवर चैतन्य पाटील. मागे मॅचचा हिरो. काय दमदार अफलातून प्रदर्शन या खेळाडूने केलं. मॅडन ओव्हर विथ 2 विकेट्स आणि आता या मॅच मध्ये अर्धशतक. त्यामुळे एक ग्रेट ऑलराऊंडर खेळाडू जो ऑल इन वन पॅकेज असतो तो काय काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणून त्या संघ नायकाने चैतन्यची निवड केली. अगदी हा फटका इनसाइड आउट खेळा. फुल्ड डाऊन द बॉल जे सुटलाय आणि तिथे षटकारी गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन. आता लेजर शो देखील तुम्हाला बघायला मिळेल. संपूर्ण मैदान मध्ये लाइटिंग्स, शार्फेस आणि LED. हा फटका फसलाय अगदी शॉर्ट कव्हर पॉइंटला. हा दमदार झेल दुर्गेश तिथे टीपलाय. बॅट्समन क्रमांक 1 पहिला धक्का. प्रीमियर लीग बघा आयोजन हाय भारी. खेळाडूंचा खेळ बघाया आज जनता सारी. ग्रामपंचायत प्रीमियर लीग बघा आयोजन हाय भारी. खेळाडूंचा खेळ बघाया आज जनता सारी. विशेष कार्य रोशन डाके सरपंच. विशेष कार्य रोशन डाके सरपंच. असा माणूस आहे लाखात. असा माणूस आहे लाखात. ग्रामपंचायत विंदाने प्रीमियर लीग हाय धाकटी जुई गावात. ग्रामपंचायत विंदाने प्रीमियर लीग हाय धाकटी जुई गावात. एवढीचे हे टायटल सॉन्ग अगदी बघू शकता तुम्हाला व्यासपीठावर देखील बघा मिळतील. आमचे सन्माननीय या स्पर्धेचे प्रणेते शक्तिशेठ म्हात्रे, मंगेशेठ घरत. उरण प्रीमियर लीगचं देखणं स्वप्न उघड्या डोळ्याने पाहिलंय आणि जर संपूर्ण उरण टेनिस विश्वामध्ये विश्वास त्यांच्या दाखवला तर पुढच्या वर्षी प्रथम क्रमांकाचा पारितोषिक राहील 3 लाख रुपये. मालिकावीरासाठी राहील 4 व्हीलर. सर्वोत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी राहते बाईक. क्षेत्ररक्षकासाठी सायकल आणि स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट मध्ये होईल आणि त्यासोबत दररोज 1 लाख विजेता प्रेक्षकाला सायकल मिळेल
आणि याच मैदानावर ही स्पर्धा तुम्हाला पार पडताना बघा मिळेल. आणि आमचे एवन जोडी शक्तीशेठ मात्रे मंगेशेठ घरत याच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा. परेश म्हात्रे यांना देखील बघतो आपण. संदीप भास्कर यांचे साडू खूप चांगले योगदान त्यांचं राहिलंय. नवीन खेळाडू मैदानात तर राहुल आलेत. विजयासाठी 77 करायचं 30 बॉल मध्ये आणि पहिल्या ओव्हर मध्ये आले होते 12. या ओव्हर मध्ये षटकाराने सुरुवात झाली होती जिथे मिसफिल्ड आणि त्यानंतर विकेट आणि डॉट बॉल. इथे अगदी बघू शकता थोडंसं चपराक लगावली बॉल सारा डीप मध्ये. वाडी श्रॉंगॉनकडे एकच रन या बॉलवर मिळेल. जिद्दीनं लढावं लागेल कारण विनर वर्सेस विनर लढाई. इथून जिंकाल तर अगदी शेवटची क्वालिफायर मॅच तुम्हाला खेळण्याची संधी मिळेल. नाहीतर हा सामना गमावला तर पुन्हा एकदा एक मॅच तुम्हाला एक्स्ट्रा खेळावं लागेल आणि तिथून जिंकावं देखील लागेल. ती खूप आरपारची लढाई आहे. ऑप्शन जरूर आहे तुमच्याकडे परंतु इथे हा सामना जर जिंकाल तर भरपूर मोठी रेस्ट मिळेल आरामही मिळेल आणि त्यासोबत अगदी एक छाप सोडण्याची संधी मिळेल. डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा प्रयत्न राहिला अर्धवट हा अयशस्वी राहिला प्रयत्न जिथे डॉट बॉल फेकण्यामध्ये यश मिळाले. गोलंदाजी मार्कवर चैतन्य पाटील. बॅट वेल बॉल वेल पहिल्या बॉलवर षटकाराला जिथे फिल्डिंग डिपार्टमेंट मधून साथ मिळाली नव्हती आणि तदनंतर केलेलं कमबॅक हे देखील अफलातून राहिले कारण षटकारानंतर आले विकेट तदनंतर डॉट बॉल तदनंतर एक सिंगल आणखी एक डॉट बॉल. अगदी व्ही शेप मध्ये थोडस क्लासिकल स्ट्रोक राहिलाय. फिल्डरच्या जवळून चकमा देऊन बॉल चाललाय एक टप्पा बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. क्या बात आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या 12 दुसऱ्या षटकामध्ये आले 11 रन अशा विकेट अगदी आतापर्यंत गमावलेत. एक ऑन बोर्डवर लागले 23 आतापर्यंत आपण बघू शकता. चेंडू आणि धावांमधील अंतर 18 बॉल 54 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी विजयासाठी मॅच अजूनही ऑन आहे फक्त लढावं लागेल. म्हणतात ना की एखाद्या गोष्टीमधून जेव्हा आपण आपला इंटरेस्ट दाखवतो तेव्हा ती मिळवण्यासाठी तुम्हाला किती मेहनत करावी लागते आणि जेव्हा ती गोष्ट आपल्या हातातून निघून चालली असते तेव्हा म्हणतात ना फक्त एकदा लढ भन आणि पाठीमागे लगावलेला हा फटका ब्लॅक स्क्रीनच्या समोर अगदी जे एलईडी स्क्रीन आहे तिथे जे जमिनीला दान झालाय तिथे क्षेत्ररक्षकाला चूक झाली. विघ्नेश अगदी आपण बघू शकता पहिल्या बॉलवर सिंगल आली. धावसंख्येचं टोटल सिंगल डबल ना साई एंटरप्राइजेस टाकीगाव संघाचं जास्त काही बिघडणार नाही. उलट त्यांचा आत्मविश्वास वाढेल दबाव वाढत जाईल फलंदाजीतून आणि अगदी मैदानामध्ये मालू एंटरप्राइजेस नावा पडायला लढावं बॅकफुटला जाऊन असताना पंच केलं बॉल चालला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलेत 1 रन बनले दुसऱ्यासाठी निघालेत. थोडस पहिल्यांदा मिसअंडरस्टँडिंग थांबले पुन्हा एकदा निघालेले पंचांनी रेफर केलं तर थर्ड अंपायर कडे. पहिली रन तर पूर्ण झाली होती परंतु दुसरी का पूर्ण झाली की अपूर्ण याची चर्चा होईल. चेक केलं जाईल. हॅलो याच दरम्यान आगमन होताना पाहायला मिळते राकेश नारायण घरत धाकटीजुई यांचं मंचाकडे आगमन झाले. त्यांचं देखील आम्ही शब्द सुमनानं सर्वप्रथम हार्दिक असं सहर्ष स्वागत करतोय. दुसऱ्याच्या प्रयत्नानं परतावा लागेल. धक्का क्रमांक 2
शॉर्ट ऑन बॉल करायचा तर फटका थोडा मिसराविंग होतो, परंतु अगदी बघू शकता ना उत्तम कामगिरी सध्या साकारली जात असताना दिसली तिथे. गोलंदाजीतून छाप सोडत असताना बॉलिंग ट्रॅकवर आलेला विघ्नेश केनी आणि नवीन खेळाडू मैदानात आहे प्रणव घरत, ज्याला आपण बघतो धावा थोड्या अडचणीमध्ये आहेत, अडचणीवर मात करावा लागेल, जिद्द चिकाटीनं मैदानामध्ये लढावं लागेल. कारण संघर्षाच्या वाटेवर जेव्हा साहत असताना संघर्ष न करता तुम्ही थांबलं तर तुम्हाला अपयश मिळतं. त्यामुळे संघर्ष ठासून तुम्हाला करावा लागेल आणि रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पण सांगतात आम्हाला की नो बॉल. हॅलो, याच दरम्यान रघुनाथजी घरत माजी सरपंच यांचं देखील आगमन झालं. रघुनाथजी घरत यांना मी विनंती करू आपण देखील मंचावरती या. नो बॉल आलाय. फ्री ची सुवर्ण संधी, रन फलकावर धावा बघा मिळतोय तुम्हाला. टोटल 28 धावा सेकंड कडे खेळाडू तयार आहे. प्रणव घरतला बघा मिळेल. षटकार चौकारांची नितांत गरज सध्या मॅच मध्ये भासणार आहे. फ्री ची संधी होती, बॉल लागली, लाउट केला, ड्राईव्ह केलाय, दिशादर्शक खेळाचा प्रयत्न, पाठीमागे फिल्डर एकच रन या बॉलवर कंप्लीट करत असताना धावसंख्येचं एकंदरीत वाटचाल जर आपण पाहिली तर आतापर्यंत 29 धावांपर्यंत संघ पोहोचलाय. अजूनही चेंडू आणि धावांमध्ये नंतर तुम्हाला बघा मिळेल 14 बॉल मध्ये 48 धावांची आवश्यकता. सामना दूर चाललाय, फलंदाजीतून तुम्हाला तो समीप आणावा लागेल. होय, कर्तृत्वाच्या अग्निबाणानं सगळं काही तुम्हाला भेटता येतं. तुमचं कर्तृत्व चांगलं पाहिजे आणि तुमची मेहनत प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागते. आणि सध्या गोलंदाजीतून चांगली छाप सोडली साई एंटरप्राइजेस टाकी गाव. पहिले षटक ज्या पद्धतीने अमेयनं हाताळलं, तदनंतर चैतन्य पाटील आज मॅडनवर फेकले, अर्धशतकी खेळी केली, 11 धावा आणि विकेट त्यांनी घेतली महत्वपूर्ण. आणि तदनंतर विघ्नेश बॅटच्या रडार मध्ये आला, फटका गॅप मध्ये एक्झिक्यूट केला, फटक्याला एक टप्पा बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. जय श्रीराम हे नारा, हे गीत सगळं काही मैदानामध्ये दुमदुमडत असताना तुम्हाला बघायला मिळालंय. धावसंख्या अगदी बघू शकता तुम्हाला स्क्रीनवर देखील बघायला मिळेल. आता 12 बॉल मध्ये 44 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट 22 वर येऊन थांबलाय. हॅलो, याच दरम्यान सांगाजी पाटील दिघाटी यांना देखील आम्ही विनंती करतोय आपण देखील मंचावरती या. सांगाजी पाटील दिघाटी यांचं आगमन झालं, त्यांचं आम्ही शब्द सुमनानं सर्वप्रथम स्वागत करतोय. 33 वर 3 ओव्हर संपलेत. रन फलकावर धावा 33 बघा मिळत आहेत. 12 बॉल आणि 44 धावांची गरज आहे. या षटकामध्ये मॅच मध्ये इन राहायचं असेल, धमाकेदार कामगिरी करायची असेल तर नितांत गरज फटक्यांची. परंतु चैतन्य पाटीलची गोलंदाजी त्याला माहिती आहे, या ओव्हर मध्ये जर चांगली कामगिरी झाली तर मॅच मध्ये दडपण वाढेल. फलंदाजी करणाऱ्या माऊली एंटरप्राइजेस नवा पाडावर आणि सध्या तेच मैदानात करतायत, दडपण वाढवण्याचं काम करतायत. पहिला बॉल अगदी तुम्ही बघितला, पहिल्या बॉलवर सिंगल आली. पुन्हा एकदा चांगला बॉल, ब्लॉक होल डिलिव्हरी, फक्त दिशा दिली डीप मध्ये लॉंग ऑन कडे खेळत. एकच रन याही बॉलवर, सिंगल डबल फक्त तुम्हाला रन मिळतील नाही. विजय करायचा असेल तर तुम्हाला फक्त आक्रमण करावं लागेल आणि आता तुटून पडावं लागेल अक्षरशः गोलंदाजांवर. बॅट मधून उत्तर द्यावं लागतील. संघर्ष जरूर कठीण आहे, परंतु कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला दीपस्तंभासारखे उभं राहता आलं पाहिजे. सोडून दिला बॉलला, पंचाने पाहिलं, निरखलं, पारखलं आणि जातो या बॉल बॅट्समनच्या स्लॉट मधून, झोन मधून. पंचाने रेफर केलं, आता बॅट्समॅन रिव्ह्यू वाईडला चॅलेंज केलाय. पंचाने फेअर डिलिव्हरी सांगितली होती, कॅन्सल केलाय, कॅन्सल केला. DRS टर्न बॉल आल्या मागील बॉलवर. फटका चांगला बॅटच्या रडार मध्ये देखील आला, परंतु फिल्डर जज करतायत, झेल तिथे निसटला हातून. त्यामुळे संघर्ष आता दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला करावा लागलाय.
एकच धाव या बॉलवर पूर्ण केली गेलेली आहे. सध्या मैदानामधील परिस्थिती थोडी बिकट आहे. माऊली एंटरप्राइजेस नवापाड्याला जर हा धावांचा वनवा पेटवायचा असेल तर एक ठिणगी टाकावे लागेल या बॉलवर, कारण चेंडू आणि धावांमधील अंतर 8 मध्ये पाहिजेत. 41 कठीण आहे परंतु अशक्य नाही. का हा बॉल नो बॉल आलाय आणि पाठीमागे बॉल हातातून निसटले. कहाणी में ट्विस्ट. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर. नो +4 5 धावा. पंजा पाठीमागील जी तटबंदी आहे ती ढासळलेली दिसते. मागील बॉलवर देखील चौकार आला. हाही बॉल चाललाय लॉंग स्टॉप मध्ये. चौकार. क्रिकेटचे सामने ग्राउंड वर आवड क्रिकेटची आहे ओ फार. क्रिकेटचे सामने ग्राउंड वर आवड क्रिकेटची आहे ओ फार. सारे खेळाडूंची किमया न्यारी त्यांची वेगळीच दुनियादारी. ग्रामपंचायत प्रीमियर लीग धावसंख्येचं टोटल अगदी बघू शकता ऑन बोर्ड वर लागले त्या 45 धावा. चेंडू आणि धावांमधील अंतर तुम्हाला जरूर बघा मिळेल. 7 बॉल 32. हा बॉल निर्णायक होता. ड्राईव्ह केल्या बॉलला जमिनी समांतर पाठीमागे फिल्डर आहेत. 1 रन कंप्लीट झाले. थोडस बॉल हातातून निसटलाय. 2 रन पूर्ण झाले. तिसऱ्यासाठी इंटरेस्ट दाखवला होता परंतु सायकल इनकडे खेळाडू जो पोहोचला होता तो तयार नव्हता. फक्त 2च रन या बॉलवर मिळतील आणि पाहता पाहता 4 षटकांचा खेळ आता संपलेला आहे. रन फलकावर धावा आहेत त्या टोटल 47. 6 बॉल आणि 30 धावांची गरज. 6 बॉल 6 अगदी 5 षटकार. याच दरम्यान आगमन होताना पाहायला मिळेल. आनंद कमलाकरजी घरत सिव्हिल इंजिनियर धाकटीजुई यांचं मंचाकडे आगमन झालं. आनंदजी घरत आपलं मनपूर्वक आम्ही शब्दसुमनानं सर्वप्रथम हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. ग्रुप ग्रामपंचायत विंधणी प्रीमियर लीग पर्व दुसरा आपण अनुभवतोय आणि 4 रात्रीमध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं मान्यवरांची मांदी आली. आमचा व्यासपीठ तुम्ही स्क्रीनवरती पाहता. अगदी मान्यवरांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळते आजच्या रात्रीमध्ये देखील आणि संपूर्ण उपस्थित मान्यवरांचं आम्ही सर्वप्रथम शब्दसुमनानं हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत करतोय. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 30 धावांची गरज आहे. जर हे 6 बॉल मध्ये 5 षटकार ठोकले तर नवीन इतिहासच होऊ शकतो. मैदानामध्ये सायकल इन कडे खेळाडूला बघायला मिळेल. आता प्रणव घरातला तुम्हाला ऑन स्ट्राईक बघायला मिळेल. 6 बॉल 5 षटकार. क्रिकेटची इतिहासाची पाने तुम्ही चालून पाहिली तर असे अनेक रेकॉर्ड तुम्हाला मिळतील जिथे या कंडिशन रनचे झालेल्या आहेत. परंतु बघायचं आता सध्या मैदानामध्ये पहिल्या बॉल पासून सुरुवात करावी लागेल. पहिलाच बॉल. व्हॉट अ कॅच ऑफ द टुर्नामेंट. डाय लगावली स्वप्नील जोशीनं आणि झेल तिथे टिपला. एकदा जोरदार टाळ्या जर स्वप्नीलचं क्षेत्ररक्षण आवडलं असेल. रोहन होता तिथे. घेऊ रोहनचं बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट असंच देखील मी म्हणेन. ज्या पद्धतीने त्यांनी सर्वस्व समर्पण केलं. त्याला माहिती होतं की क्रिकेट खेळामध्ये काही गोष्टी घडू शकतात. कोणत्याही गोष्टी अशक्य नाही आहेत. त्यामुळे हा झेल त्यांनी टिपण्याला महत्व दिलं गेलं. आता सामना अंतिम 5 बॉलवर आले. 5 बॉलमध्ये पाहिजे 30 रन. दूर चालले मॅच सध्या माऊली एंटरप्राइजेस नवापाड्याच्या दृष्टिकोनातून. गोलंदाज खरं तर दुर्गेशला एक चांगला बॉल फेकायचा 5 बॉल मध्ये. परंतु आता फलंदाजाकडे नो ऑप्शन्स. प्रत्येक बॉलवर बिगिट करायचं आहे. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये सध्या सजावटी सुरू असताना तिसरी मॅच सुरू आहे. एकूण 9 मॅच आपल्याला कव्हर करायच्यात. यानंतर 6 मॅचेस आपल्या बाकी आहेत. 7 वाजून 49 मिनिट झाले सध्या मैदानामध्ये ही लढत सुरू असताना.
वेट वॉच अँड दॅन प्ले, परंतु कुठेतरी एलिव्हेशन कमी राहिलं. मागील बॉलवर एक चांगला झेल तिथे रोहित टिपला, परंतु इथे साधा सोपा झेल सुटलाय. शुभम ठाकूर, मला वाटतं 3 झेल सुटले या संपूर्ण इनिंग मध्ये आतापर्यंत. त्यामुळे साई एंटरप्राइजेस टाकी गावा संघ जरी मॅच वर त्यांचं वर्चस्व असेल तरी पुढच्या मॅच मध्ये झेलवर चांगलं काम करावं लागेल. आता राहिलेत फॉर्मॅलिटीज. जर एक्स्ट्रा बॉल आले आणि त्याच्यावर प्रहार झाले तरच अगदी व्हाईट बॉलचा इशारा पंचाने केले तरच काहीतरी घडेल. धावसंख्येचं अर्धशतक पूर्ण झालंय. 77चं टार्गेट होतं. अजूनही जवळपास 27 पाहिजेत. बॉल उर्वरित शिल्लक आहेत 4 बॉल शिल्लक आहेत. हा व्हाईट बॉल आलाय. पुन्हा एकदा सफल प्रयत्न राहिलेला नाही. या कडे स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा डॉट बॉल इथे आलाय. मॅच मध्ये जे रहस्य जे अगदी होतं. हॅलो, आपण सन्मान करूया रघुनाथजी घरत माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत विंधणे आणि त्यांचा सन्मान केला जाईल. शक्ती मात्रे माजी सरपंच ग्रामपंचायत विंधणे यांच्या पवित्र शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. रघुनाथजी घरत आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. चौकार तिथे अडवला गेलाय. 1च रन या बॉलवर. 51 धावा. स्विच हिट, टायमिंग प्रॉपर, कडक शॉट. जरूर पुढच्या मॅच मध्ये हा कॉन्फिडन्स मिळेल, परंतु आता या फटक्याला फक्त एंटरटेनमेंट म्हणून पाहिलं जाईल. डीजे तू पण कर. प्रमुख अतिथी मान्यवर तुम्ही पाहू शकाल रघुनाथजी घरत यांचं आगमन मंचावरती पाहायला मिळालं आणि त्यांचा समवेत शक्ती मात्रे एकीकडे माजी सरपंच राहिलेत आणि दुसरीकडे देखील माजी सरपंच ज्यांच्या पवित्र शुभास्तास त्यांचा सन्मान केला गेला. धन्यवाद. आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक आभार. झेल तरी किती सोडले त्या इनिंग मध्ये जिग्नेश याने हे झेल सोडलं. मला वाटतं 4 झेल सोडले. चला, धाव संख्येचं आव्हान मोठं होतं त्याच्यामुळं या गोष्टींचा परिणाम इतका वाईट झाला नाही, परंतु परिणाम होईल गोलंदाजांवर. जर पुढे जाऊन संघ अजून पुढे जात असेल तर या गोलंदाजांना जे विकेट मिळत आहेत त्या विकेटचं जेव्हापासून तुम्ही हिरावून घेतले जसंच मी सांगेन त्यामुळे पुढे काय करायचं. मॅच जरूर जिंकली परंतु पुढे जाऊन भरपूर काम करावं लागेल. आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच वन्स अगेन चैतन्य पाटील. बॅट वेल, बॉल वेल, अर्धशतकी खेळी. 18 बॉल मध्ये 60 धावा आणि गोलंदाजी करत असताना एक विकेट त्याला मिळाला. चैतन्य ठरलाय मॅन ऑफ द मॅच. हॅलो, आपण सन्मानाकडे जाऊया. विंधणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बालकृष्णजी पाटील साहेब यांचं मंचावरती आगमन झालं आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी पुन्हा एकदा विनंती करतोय मंगेश मधुकर घरत आणि शक्ती मात्रे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते